बोले बाल श्री हरी तू छेडू नको रे गोकुल नगरी तू छेडू नको रे गोकुळ नगरी जा ना झुंज घालायचे जा ना जा ना आता हा जा हा तू इकडून करतो तिकडून करल मी नाही चढवला अण्णा इकडे उद्याचा लॉक लावत आता ओ बाबा कुठून मारायचं डायरेक्ट बसल्या गोटा भारी वाटलाय मोबाईल नंतर पोरीची लंगडा असा कसा देवाचा देव दगडा देव एका पायाने लंगडा हाय आपला जेजुरीचा खंडोबा. खंडोबाचं श्वान म्हणजे खंडोबाच्या पायाखाली कुत्र्याचं चिन्ह असतं. दिसतंय का इथे? दिसलं का? सगळ्यांनी बघून घ्या नीट. खंडोबाच्या पायाजवळ कुत्र्याचं चिन्ह असतं. हे खंडोबाचा टाक आहे आणि टाकाच्या मागे नाव पण टाकून दिलेलं आहे. दिसतंय का? खंडोबा हा म्हणजे ओळखावा म्हणून तुम्हाला. दिसला खंडोबाचा टाक? दिसला का? बघ व्हिडिओ घेऊन खंडोबा हा आपला कडे पठाराचा राजा आहे. म्हणजे आपला म्हाळसापती आहे, बानुपती नाही. म्हणजे कडे पठाराचा म्हणजे जुन्या गडाचा देव आपल्या देवाऱ्यात आहे, नवीन गडाचा नाही. जे सात्विक म्हणजे ज्याच्या देवाऱ्याला कापाकापी जमत नाही त्याच्या देवाऱ्यामध्ये नवीन गडाचा खंडोबा आहे. कळा? या दुसरा कोणतरी एक जर मोबाईल हाय आपला भैरवनाथ, काशीचा कोतवाल. कळलं का? भैरवनाथ कोणाचा राजा आहे? नाथ सोनार सिद्ध माझा काळ भैरव भूताचा राजा आहे. कळलं का? काळ भैरव म्हणजे तोच वेताळ रूपी पण आपल्या देवाऱ्यात बसलेला आहे. वेताळ सुद्धा भूतांचा राजा असतो.
तर हा काळ भैरव आहे. एक काळ भैरवाच्या जोडीला, त्या खंडोबाच्या जोडीला बाणू सोबत बसलेला नाही, माळसापती आहे. बरोबर. मग भैरवनाथाची पत्नी कोण? तर भैरवनाथाची पत्नी ही जोगेश्वरी कांत आहे. कळलं का? आणि जोगेश्वरी कांत ही कोणाची मुलगी? शेषनागाची. कळलं का? भैरवनाथ पाताळात गेला का आकाशी गेला? कुठे गेला? पाताळात गेला. पाताळातून जोगेश्वरी जिंकून आणली. सापू आकाशवाणी असतात का खाली असतात? मग कुठे गेला? पाताळात. कळला? भैरवनाथ कसं ओळखायचा? तर भैरवनाथाच्या पायाखाली सर्पाचं चिन्ह आहे, दिसतंय? दिसलं का? भैरवनाथाच्या पायाखाली सर्पाचं चिन्ह आहे. ज्यांनी धुवून दिलं त्यांनी पकड. खंडोबाच्या पायाखाली काय असतं? श्वान. कुठल्याही मंदिरात आपण गेल्यानंतर देवाला राखायला कोण असतो? शिपाई. कळला? प्रत्येक मंदिराला शिपाई आहे, देवीचा असू दे या देवाचा असू दे. मग देवाच्या जर गडाला, आपल्या देवाऱ्यात जर घुसायचंय एखाद्या व्यक्तीला आणि काय करायचंय, तर पहिली परमिशन कोणाची घ्यायला लागेल? शिपायाची. मग ज्याच्या गादी व कानव्याचा चेरोबा आहे त्याच्या गादीला मालक कोण आहे? पंचमुखी चेडा आहे ना. आपल्या गादीचा मालक आहे मडीचे कानिपनाथ. आहे वेगळा प्रधान, जो रक्षक आहे, याला रक्षक बोलतात. वेगळा प्रधान याचं नाव आहे. कळलं का? याला रक्षक बोलतात. रक्षकाच्या हातात ढाल आणि तलवार आहे. दिसते रक्षकाच्या हातात ढाल तलवार? रक्षकाच्या हातात ढाल तलवार आहे, नीट बघून ठेवायचं. हे देव समजून घे. इकडे एक मिनिट, इकडे बोला, 5वा देव सांगा. इकडे ना. आहे आपला वेताळ. वेताळ म्हणजे वेताळाच्या हातात कशी काडी असते? वेताची काडी असते. वेताळ कशावर बसलेला असतो? तर वेताळ घोड्यावर बसलेला असतो. तो घोडा कुठल्या रंगाचा असतो? तर पांढऱ्या रंगाचा असतो. वेताळ हा घोड्यावर बसलेला आहे. वेताळाच्या हातात वेताची काडी आहे, दिसतंय तुम्हाला? दिसले का? वेताळाच्या हातात वेताची काडी आहे आणि घोड्यावर देव बसलेला आहे वेताळ. वेताळ हा 18 अवतारी आहे. कळला का? काही अग्नीवर जातात. कळला? असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही तेलवानावर जातात, काही विंगलांवर जातात. असे 18 प्रकारचे वेताळ आहेत. कळलं का? येताळ म्हणजे तोच भूताळ. ज्याच्या घरी येताळ त्याच्या घरी भूताळ. ही आहे तुमच्या गावाची गावदेवी. जर आपल्याला जर हे देव घेऊन जायचंय, जर हिने आपल्याला परवानगी दिली नाही तर आपले देव गावात येऊ शकत नाही. मग हिला का बसवतात? गावोगावी गावदेवी उभी असते आणि देवारीच का बसलेली असते? तर देवारी देवी सगळं शिवार फिरून आल्यानंतर आपल्या देवारी बसून राहावा, आपल्या कुळाचं रक्षण करावा म्हणून ही देवारी बसलेली असते. हिला काय बोलतात? कणगी भवानी. जी गावाच्या येशीवर, गावाच्या पाठीवर, गावाची पांढरी म्हणून ओळखली जाते. ती गावाची गाव पांढरी. ती चौमुलकी, तिच्या 4 हातामध्ये अस्त्र शस्त्र धरलेले असणार आहेत. कारण की देवी ही दैत्य दानवांसाठी कुळामध्ये खंबीरपणे उभी राहिलेली असते. म्हणून ही कणगी भवानी म्हणजे ही चौरंगी भवानी बोलतात तिला. कळलं का? ही चौरंगावर बसलेली देवीच्या हातात अस्त्र शस्त्र आहेत 4 हातामध्ये, दिसत आहेत. ही गावाची गावदेवी. लक्षात घ्या, गावाची गावदेवी बघून घ्या. ज्या गावात देवी नसेल त्या गावात, ज्या गावात गावदेवी नसेल तरी पण चौरंगी भवानी बसवावी लागते. देव गाव
गावदेव शिवाराव आहे. 2 गावांचा एक गावदेव आहे तुमचा घेगाव आणि नांदवल. दोन्ही गावांच्या मध्यभागी गावदेव आहे आणि तुमच्या गावाला आहे ती विठाबाई, ती तुमची गावदेवी आहे. अच्छा मुंगेवर. दुसरं कोण ए राहुल कुठे घ्या कोणीतरी देवाला काय नाही आप्पा घ्या द्या पांडवाला घ्या ना हा झालं बोला पुढे 6 झाली 7 झाली 7 काय रे आता काय रे ही आहे महिषासुराचा जिने वध केला ती महिषासुर मर्दिनी तुळजापुराची भवानी. महिषासुराला जेव्हा मारलं ती महिषासुरावर छातीवरती बसली आणि ती महिषासुर मर्दिनी ठरली. ती महिषासुर मर्दिनी म्हणजे तुळजापूरची भवानी. इथे महिषासुर दिसतो का? चंडमुंड मारीला आईनं मारीला रेडा ग. रेडावर बसली तेव्हा ती महिषासुर मर्दिनी झाली. मग महिषासुर मर्दिनी म्हणजे महिषासुरावर बसली म्हणून तिला महिषासुर मर्दिनी बोलतात. महिषासुर मर्दिनी तुळजापूरची भवानी. मग तुळजापूरच्या भवानीला अष्टभुजा आहे, 8 भुजा आहेत देवीला आणि देवारी 4 काय आहेत. जर देवी उग्र रूप घेऊन बसली तर देवारी सगळं काही उग्र होईल, तापमान वाढल. म्हणून देवी शांत रूप घेऊन लक्ष्मी रूपामध्ये महिषासुर मर्दिनी म्हणून आपल्या देवारी बसलेली. दिसली का महिषासुर मर्दिनी? बघा महिषासुर मर्दिनीचा टाक. देवी महिषासुरावर बसलेली दिसतंय तिकडे बघितलं. पुढे ये ना तू पुढे. खंडोबा झाला हा महाराष्ट्राचा कुलदैवत झाला. भवानी झाली ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी झाली. बरोबर. तर मग तुमच्या कुळाचा कुलदैवत आणि तुमची कुलस्वामिनी कोणती? तुमच्या कुळाचा कुलदैवत हा काशीचा भैरवनाथ. कुळापुरती देव, कुळाचा देव काळभैरव. कळला. आणि महाराष्ट्राचा देव ज्यांच्या मागे हिंदू नाव लागले त्या महाराष्ट्रामध्ये खंडोबाला बसवणे त्याच्या देवारी. आणि ज्याच्या मागे जे सात्विक आणि तामसिक दोन्ही रूपामध्ये खंडोबा आणि भवानी बसवली जाते. मग आपल्या कुळाची कुलदैवत भैरवनाथ आहे. मग आपल्या कुळाची कुलस्वामिनी कोण? आपल्या देवारीमध्ये पहिले जुने असे गोल चक्री सारखे 2 चपटे तावीज सारखे होते का? हा काय होतं ते? पाण्यात सोडून दिलं. ती भूता होती म्हणून पाण्यात सोडून दिलं. बरोबर. भूत कोण बोलला? ज्याला त्या देवाचा अभ्यासच नाही. त्याच्यावर स्टॅम्प होता, स्टॅम्प. त्याच्यावर काहीतरी अलंकार छापलेला होता त्या गोल चक्रीवर. चांदीचे 2 तावीज होते, एक होती जरी आणि एक होती मरी. कळलं का? ती कुठल्या रूपाने बसते? काळभैरी रूपाने बसते. काळभैरी कोणाच्या देवाऱ्यात आहे? शिवावर असते. आपण जेव्हा शेतावर काही लावायला काही करायला जातो तेव्हा काळभैरीच्या नावाने नारळ का फोडतो? ती आपल्या देवाऱ्यातच नाही. मग फोडतो कशासाठी? तर ती आपल्या देवाऱ्यात आहे म्हणून आपण तिला मानपान देतो असतो. कळलं का? मग कुळाची एकुरबाळी रूपात बसलेली. तीच जरी, तीच मरी, तीच आंबा, तीच जोगाई. कळलं का? तीच फुलाई, तीच माळाई. अशी नाना परी विक्रम परीने देवी बसलेली असते. म्हणजे वेगवेगळ्या रूपाने देवारी बसलेली असते. तर आपल्या देवारी ही काळभैरी रूपाने बसलेली आहे. हीच जरी आणि हीच मरी रूपाने बसलेली आहे. दिसली ही काळभैरी. हिला काय बोलतात? लेकुरबाळी. कळलं का? हीच जरी आणि हीच मरी.
कळलं का? ही जारी आणि तिच्या बाजूला दिसते का मरी? लक्षात आलं? धुवून घ्या ना. ही आहे साती आसरा. म्हणजे कोणाच्या अंगात जीवदानीच्या देवी येतात, तर कोणाच्या कारव्याच्या, तर कोणाच्या कारल्याच्या, कोणाच्या तिलशाच्या, तर कोणाच्या. अशा 18 टाप्यांची मालकीन कुठे बसलेली आहे? तर जीवदानी गडाला बसलेली आहे. तर जीवदानी गडाला कोण आहे? जीवदानी आहे. मग जीवदानी गडाला जीवदानी आहे, तर आई चोखी आहे का राती आहे? जीवदानीला काय करतात? कोंबड्या बकऱ्या दावणी देतात, बरोबर. मग देवारी ही कोण आहे? ब्राह्मणी रूपानी, बाबणी रूपानी. कळलं का? या साती आसरा चोख्या बाया आहेत. आणि साती आसरा चोख्या बाया म्हणजे त्यांच्या सोबत काय आहे? म्हसोबा आहे. दिसतो इथं कोपऱ्याला, दिसतो का? या साती आसरा चोख्या बाया आहेत. लक्षात आलं? जरा पकडा लेडीज कोणतं. नाही ना तेवढंच तसा झाले ना? एक मिनिट राहिलं. एक देवी राहिली, एक राहिली. साती आसरा रात्या बाया. रात्या बायांना काय दिली जाते? तर काळी तलक दिली जाते. रात्या बाया म्हणजे कोण? ज्या कालिका मांडर ठिकाणी, काळूबाईच्या ठिकाणी, देवी कोल्ही, मालनी, ज्यांना वैस पाणी चालतंय त्या ह्या टाप्यामध्ये मोडल्या जातात. त्या कुठल्या आहेत? कोल्ही टाप्याच्या बाया आहेत. कळाय का? म्हणजे साती आसरा कोल्ही बाया आहेत. लक्षात आला? त्याच्यात कुठल्या येतील? जो टाक दिला त्याच्यात त्या चोख्या बाया आहेत. आणि ह्या रात्या, ज्यांना वैस पाणी चालत नाही त्या चोख्या, आणि ज्यांना वैस पाणी चालतंय त्या कोण? रात्या बाया. रात्या बायांच्या सोबत सुद्धा म्हसोबा आहे. आणि तिथे म्हसोबा आहे, कळा? त्याला रात्या बायांच्या जोडीला म्हसोबा आहे, त्याला काय दिलं जातं? धार दिली जाते. आणि चोख्या बायांच्या तिथं म्हसोबा आहे, त्याला काय दिलं जातं? दही भात दिला जातो. लक्षात ठेवायचा. ग्राम, ज्याच्या देव्हाऱ्यामध्ये उष्णता जास्त आहे, कळलं का? तापीटपणा जास्त आहे, ज्याच्या कुळामध्ये चिडचिड खूप होते, तापमान खूप टाईट राहतंय, एकमेकांशी पटत नाही, त्याच्यासाठी या देव्हाऱ्यात शक्तीप्रमाणे युक्ती चालली पाहिजे, नाही युक्तीप्रमाणे शक्ती चालली पाहिजे. मग आपल्याला देव्हाऱ्यात काय पाहिजे? शालिग्रामाशिवाय देवारा पूर्ण होत नसतो. कळला? मग देवाऱ्यात पहिले जुना शालिग्राम होता, त्याला असा गोल चक्रासारखा एक चिन्ह होता. कळला? आणि तो तुम्ही कोणी टाकला कुठे ते तुमचं तुम्हाला माहिती, म्हणून तुमची अख्खं कुळ आणि अख्खं कुटुंब फाटलं गेलंय पानासारखं. कळला? आणि ते एकत्र येण्यासाठी हा कुळाचा कुळाचार केला जातो. आणि जर आपण त्या कुळाचा कुळाचार करत असताना जर आपणच त्याला अडचणी काढल्या, आपणच आडाओढी केल्या, कुलदैवत हा पूर्णपणे खारीक परिवाराचा आहे. तो बाहेरचा असो किंवा इथला असो, गावकरी असो किंवा नसो, तो देव त्याचा आहे, त्याला घेणं आहे, त्याला करणं आहे. कळला? हा शालिग्राम पकडा कोणी तर. आपण लग्न असलो पहिले या द्यायचो ना पाठ, आता नाही देत ना. नाही, चोख कसं होतील मी तुम्हाला सांगतो. देवाऱ्यात ज्याच्या रात्या बाया आहेत, पाठ कोणाला दिली जाते? साती बैलाच्या मेळ्यात म्हसोबा आला, म्हसोबा देऊ नको रे चुकांडी, मारुनी धडक टोचून शिंग, म्हसोबा बसतो बुवा कांडी. मग आपल्याला फटका बसतो, ऍक्सिडेंट होतो, कुठं ना कुठं हातपाय मोडतो, तेव्हा मग आपण देवाची गवस करतो. कळला का? मग जेव्हा आपण कार्य केला जातो तेव्हा कार्य सुखाने नांदावा, म्हणून मी देतो तुला दोन्ही हातानी, तू दे मला शस्त्र हातानी. आपला गाठ बायांच्या पायात असतात. मग या बायांच्या पायात ही चालेल का साखळी आपल्या देवाला? नाही, मग ती आपल्याला इथून झाल्यानंतर घ्यायचंय. कळलं? बरोबर. हा कोणाच्या नावाने ठेवलेला आहे? तर गाव शिवारावर जेवढे देव आहेत तेवढ्या मूर्त्या, दगडाच्या मूर्त्या आपण उचलून घेऊ शकतो का? नाही ना.
मग ह्या नारळावर बसून आपण देवाला सांगितलं, देवा आमच्या जोडीला चल, आणि जर तू सत्याने आमच्या जोडीला आला तर इथं पोचल्यानंतर या नारळाला तडा गेली पाहिजे. मग नारळाला दिसते का तडा गेलेली? कळला? आणि ज्या वेळेस आपण गावात पोचू तेव्हा गावाचं गावदेव, गावाच्या शिवाराचं देव, गावामध्ये ज्याच्या त्याच्या स्थानावर बसतील आणि आपल्या कार्यक्रमाला येतील. ज्या वेळेस पालखी फिरल त्यावेळेस हा नारळ 2 भाग होते. याच्यातच ठेवा लागेल देव खात्यात. देव गेले जेजुरा, गाव में तोडा, कमरी करगोटा, बेंबीरा, अंगावर शाल, सदा देवला बोलान करा, सदा आनंदाचा आनंदाचा. आता असंच हात ठेवा, पाणी साईडला करा, हात लावूनच ठेवा. झालं आता आमचं पावसाने पण हजेर लावले. तिकडे गोंधळ जाईल, तिकडे देव येत ना, आम्ही इकडे बघायला मासे पकडायला नाही आलो, मासे पकडायला नाही आलो. हात धुवायला, हात धुवायला आलो, हाताला धुवायला आलो, हात धुवायला आलो असं. जय मल्हार, सरकार चालणार तरी पोचताय, पण जर जोरात जरी लय गेला तर नवीन जोड्या असतील जुन्या असतील तरी पण 5 पायऱ्या उचला पाहिजे.
हे सगळ्या घ्या का? एलकोट एलकोट सदानंदाचा कोण ना एलकोट एलकोट सदानंदाचा त्याचं स्थान आहे. उलटा फोडतोय, मागून कुठून द्यावा नारळ फोडायचा, उलट्याकडून फोडायचा का तोंडाकडून? नारळ फोडाय भाऊ, नारळ फोडला फोड नाही, खाली एवढी नाही तू हॅलो चल मंदिरात देवाला गोड मनाला वर देवाच्या दर्शन जाऊ ग देवाला गोड मनाला वर जाऊ ग जेजुरी कर सावकाश चल इकडे सगळ्यांना समोरच्या दुकानातून घोड्याची टाप लागलेली आहे, लक्षात ठेवायचं. हा जुन्या गडावर माळसापती बसलेला आहे. दगडावर टोचलेत ना. बघा खंडोबा कुठे बसलाय, कुठे बसलाय बघा. जरा लेणं घ्या हातात. कुठे बसलाय बघा. बघा देव बघा परिपूर्ण कुठे बसलाय. उचला.
उचला पटकन. मल्हारी देव मल्हारी वेगळे प्रधानाला आवाज दे. वेगळे प्रधानाला आवाज देतो. हात केला हे झाड जाऊ शकतं हा तेलनावर. तेलनावर जाऊ शकतं. जाऊ कारण की त्याने अग्नी वेताळ पहिले उचललं आणि मग खंडोबा दिला. जाऊ द्या जागेवर. परिपूर्ण हे केलेलं आहे आनंदाचं आहे का? हा तेवढं सांगा जाऊ द्या जागेवर. आनंदाचं आहे का? सांगा कुळाला परिपूर्ण आनंदी आनंद आहे का? काय कमी आहे का देवाऱ्यात? व्यवस्थित आहे का? बोला एलकोट एलकोट. या जागेवर या देवा. वाचवा एक खाली.
निरंजन दे परिपूर्ण कानिपनाथ कानिपनाथाचा जन्म कशातून झालाय कशातून झालाय कानातल्या कोणाच्या कानातून कानिपनाथ महाराज की हत्तीच्या कानातून जर जन्म झालाय तर इथे कानिपनाथ कुठे बसलाय बघ दाखव मला कुठे बसलाय कुठं बसलाय बघ कुठे आहे कानोबा कुठे आहे कानोबा बघ बोल कानिपनाथ